आणि मेन कसं आहे एक्सप्लोर किती करतो काय बघतो त्याच्यावर डिपेंड आहे टाइम कसा असतो. तर पुढल्या ट्रिपचं प्लॅनिंग आता करायचं आहे. बघा इकडं लसूण सोलून झालाय. हा लसूण नंतर काय आहे बटर. मिनिमम 20 डेजचं माझा अंदाज आहे. मिनिमम आपल्याला एक नंबर कंटेंट शूट होणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा बघितलं, एका साईडला फोनवर बोलतोय, एका साईडला गाडी चालवतोय. चलो निघालोय. आजच्या दिवसाची सुरुवात झाली बघा. नवरात्रीची तयारी पण सगळीकडे जोरदार चालू आहे. लाईट लागली. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता पहिलं गाडीत पेट्रोल टाकूया, मग तुम्हाला पुढचं शेड्यूल सांगतो चाललंय कुठे काय कसं प्लॅनिंग आजच्या दिवसभराचा. सोंडीला पोचलो. आता पेट्रोल टाकलं गाडीमध्ये. पहिलं पेट्रोल होतं कमी, कारण काय होतं पेट्रोल मी ज्या म्हणजे फुल टाकी नाहीच करत. 200-300चं टाकलं ना तरी पण गाडी तेवढी आपली 2-3 दिवसामध्ये तेवढी चालते, त्याच्यामुळे बरं संपून जातं लगेच. ते असो. तर आता पहिलं काय करतो आहे, पहिलं जरा डॉक्टर म्हणजे आपला डेंटिस्टकडे जातो आहे. कारण काय झालं लास्ट टाईम आहे ना दाढीमध्ये सिमेंट टाकलं होतं, ती कॅपच टाकायची आहे पूर्ण, कारण ती दाढीला कीड धरलेली आहे. तर ते मागेच बोलले तू हे करून टाकतं, ते सिमेंट आधी जे टाकलं होतं ना ते थोडं असं आतमध्ये गेलं आहे, त्याच्यामुळे ती राहिलेल्या गॅपमध्ये आहे ना आतमध्ये काय गेलं खाताना तर ते दुखतं आहे. तर त्यांना म्हणलं सध्या तुम्ही टाकून द्या, नेक्स्ट मंथला बोललो आपण ती कॅप बसवून टाकू म्हणजे प्रॉपर होईल. तर त्यासाठी पहिले तिकडे जातो, पहिले बघू दे आहेत काय. मी पण काय बघितलेत नाही. आहेत मला वाटते. आहेत. सध्या टेम्पररी करून घेतलंय का, सध्या गोळ्या घेऊन आणि मग गाडीवर सांगतो तुम्हाला प्रॉपर सीन काय विषय आहे तो. आता डॉक्टरकडून पण निघालो, गोळ्या घेतल्या. आणि मेन विषय कसा होता, आता टेम्पररी त्यांनी सिमेंट भरून करून दिलं, पण ते कसं आतमध्ये डीपमध्ये आहे ना तर ते करून घ्यावंच लागेल. ते मला पण माहिती आहे. ते तर नेक्स्ट मंथला करून घेऊ ते पूर्ण, कारण ते रूट कॅनल करून ते कॅप वाशवायला लागेल पूर्ण, तेव्हा ते प्रॉपर होईल. त्याच्यामुळे ते पेन करतं किंवा खाताना पटकन त्या साईडला काय आलं ना तर गडबड ते काम. ठीक आहे, ते करून घेऊ. आणि आता चाललो आहे कुठे, तर आता चाललो आहे मामाच्या इथे. तर का तर मामाचा मुलगा तो माझ्यासोबत असतो ट्रिपमध्ये कंटिन्यू, तुम्ही बघता. तर तो आलेला आहे. तर पुढल्या ट्रिपचं प्लॅनिंग आता करायचं आहे. आता काय करतो आहे, कसं होतं आहे, सगळ्या गोष्टी थोड्याशा काही पर्सनल गोष्टी पण डिस्कस करायच्या आहेत, त्याच्यामुळे चालू आहे. तर आता कसं हे सिमेंट लावलं त्याच्यामुळे जेवणच बोलवलं आहे, त्याच्यामुळे कसं आहे लगेच काय खाऊ शकत नाही म्हणजे एक तास तरी, त्याच्यामुळे नंतर बघू. पहिलं जाऊया, सगळ्या गोष्टी डिस्कस करू प्रॉपर आणि मग तुम्हाला पण सांगतो. हे जे आत्ताची आपली ट्रिप होणार आहे ना ती भारी होणार आहे. म्हणजे का तर एक तर त्या ट्रिपपेक्षा दिवस जास्त आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकेशन अजून मस्त मस्त आहेत, त्याच्यामुळे येणार आहे तर मजा. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल ना तर करून ठेवा लगेच. जास्त वेळ काय घालवू नका. नवीन कंटेंट लेटेस्टवाला भारी एकदम तो तुमची वाट बघत आहे. व्हिडिओ तर आपले येणार कंटिन्यू, पण बाहेर गेल्यावर कसं बाहेरच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ जेवढा दिवस बाहेर मिनिमम 20 डेजचं माझा अंदाज आहे मिनिमम. कारण जसं जेवढ्या गोष्टी बघायच्या तेवढे दिवस काउंट केल्या हिशोबाने मिनिमम. आता बघूया त्यापेक्षा कमी दिवसात जास्त एक्सप्लोर होतं आहे की जास्त दिवस लागतात, पण मिनिमम 20 डेजचं मी ठरवलेलं आहे. कारण कमी पण लागू शकतात जर एका दिवशी जास्त गोष्टी कवर झाल्या त्या हिशोबाने, किंवा जास्त पण लागू शकतात, बघूया. पण 20 डेज तर जातील. तेवढे दिवस बोलल्यावर तेवढे दिवस ज्या नवीन कंटेंट, टोटल नवीन कंटेंट, फ्रेश कंटेंट सगळं तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. सगळे पोरं बघा शाळेत जायला उभी, टाईम झालं 12चा. आता कसे नवरात्र आली ना काय रात्रीचा गरबा हे ते सगळी मजा पण असते आणि नेमकी पोरांची एक्झाम पण येते. आपण पण या गोष्टी फेस केल्या, त्याच्यामुळे अभ्यास पण करायला लागतोय, त्याच्याबरोबर एन्जॉयमेंट पण होते. आणि त्या 10वी-12वीमध्ये असले तर अजून कठीण काम होतं आहे. ओला हा बघा बघितलं, एका साईडला फोनवर बोलतोय, एका साईडला गाडी चालवतोय. इकडं काय नव्हतं आणि आता दोन्ही साईडला फर्निचर बाकीच्या गोष्टी सगळे. किती शॉप झालेत भरपूर. पहिलं अलिबाग फुडून सुरू व्हायचं, आता वरसोलीपासून. आणि अजून काही दिवसानंतर आहे ना, म्हणजे काही वर्षानंतर आहे ना अजून पाठी देतील दुकानं. कारण रोडला अशी शेती वगैरे काही दिसणारच नाही, सगळे दुकानं दिसतील. कारण ज्या स्पीडनी जी डेव्हलपमेंट होते ना
ती भरपूर खतरनाक डेव्हलपमेंट होते. त्याला फायदा पण आहे आणि तेवढा तोटाच पण आहे. हां बाबा बरं झालं पॅच मारलं, हुशार आहेत. तरी पण ज्यातून ओल्यामध्ये गाड्या गेलेल्या दिसतात. खतरनाक खड्डा होता, छोटाच खड्डा होता पण गाडी जोरात आपटायची मात्र. आणि इथे पण आहेत ना मिरर लावा सांगितले पाहिजेत. मिरर मी कधीपासून कारण इथं समजतच नाही आतमधून कोण येतोय बाहेरून कोण येतोय. डायरेक्ट भिडणार आहेत कधीतरी. इकडे पण लहान होते मामाकडे यायचो, हे नुसते जंगल 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 सगळं. आणि आता प्रत्येकाची मोठी मोठी घरं झाली उभी जिकडे लक्ष द्याल तिकडे. आता हे बघा याला घेतला आणि आलोय सध्या बोललं जरा राऊंड मारूया. तो बोलते बड्डेची पार्टी काहीतरी करू छोटं मोठं. कारण तेव्हा पण झालं मागच्या वेळेस म्हणजे बड्डेच्या दिवशी पण सेलिब्रेशन झालं. आता सध्या कंकी आले त्यामुळे करू आपण तरी पण छोटीशी पार्टी काहीतरी. आणि जायचं प्लॅनिंग काय आहे ते पण बघतोय. पण जरा इथं नको इकडे सगळा जास्त वार आहे. बसूया मस्त सावलीत पुढे तरी आणि मग प्लॅनिंग करू काय आहे ते. आता हे बघा इथं शेवपुरी आणि भेळ खायला आलो. काय त्याला आत्ता आहे ना जवळपास बिर्याणी आणलेली, बिर्याणी खाऊन झाली. प्लॅनिंग करता करता इथं पोटपूजा झाली बड्डेची पार्टीची. थोडक्यात होती नंतर करू तर थोडा बजेट ढासळला. आणि आता इथे शेवपुरी खायला लागून घरीच जेवत होतो पण घरी आहे व्हेज त्याच्यामुळे घरचा प्लॅन कॅन्सल केला. आणि घरी जाऊन होतं थोडंसं बोलणं वगैरे करू. आमचं मागाशी झालं तिथे बोलणं की काय करायचं आहे कसं करायचं. कारण कसं आहे भरपूर ठिकाण आहेत जायचं बोलल्यावर. एका ठिकाणी तर 2-3 दिवस मिनिमम जातील. जसे किती स्पॉट आहेत आणि आपण किती फास्ट बघतोय त्याच्यावर डिपेंड आहे की टाईम कधी येतो. कारण गेलो आहे हां आणि मेन ह्याची सुट्टी आपला काही प्रॉब्लेम नाही ह्याची सुट्टी. आणि मेन कसं आहे एक्सप्लोर किती करतो काय बघतो त्याच्यावर डिपेंड आहे टाईम कसा असतो. की पुढे दिवस कधी पण मिनिमम 20 days पकडून चाललो आहे मी. पण कमी पण लागू शकतात जर पटापट झालं किंवा जास्त पण लागू शकतात. कारण गेल्या वर्षी कोकण रोड ट्रिप जेव्हा केली त्यावेळेला जवळपास 9 दिवस गेले ना आपल्या बरोबर. तरी मग पटापट गेलो 9 दिवस हां अंदाज लावलेला तरी पण हां 9 दिवसात रिटर्न आलो बरोबर. पण आत्ताच्या हिशोबाने आहे ना आता जेवढे स्पॉट जास्त आहेत आणि अंतर पण थोडं जास्त आहे. थोडं म्हणजे बरंच जास्त आहे. तेवढं जायचं आहे परत तेवढं फिरून सगळं बघून. कुठला हां 1300 झालं रिटर्न फिरून 1300 झालं. ते काय एवढं मोठं नव्हतं. हे रनिंग जास्त आहे आणि येऊन परत आहे ना मला वाटतं 5,000 किलोमीटर जास्त. तर त्याच्यामुळं सगळी गडबड आहे. ठिकाणं पण बघितले तरी आता एकदा बसून आहे ना सगळे ठिकाणं काढायला पाहिजे. तिथे हे तिथे ते काय 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 नाही आणि त्याच्यानुसार त्याच्यामुळे गेलो आहे तर तिकडची साईड पूर्ण एक्सप्लोर करूनच येतात. आणि एका ठिकाणी 4 वेळा पण जाऊ शकत नाही. एकदा नंतर रिटर्न होईल समजा पण सध्या जाणार आहोत तर मस्त एक्सप्लोर करून पाहिजे. तर भेळचा आनंद घेऊया. आपण भेळ खातोय मी शेवपुरी सांगितलंय आणि मग बाकी घरी गेल्यावर बघूया काय होते. की फुलं घरची पाठचं मळगण नाही ना त्याच्यामुळे बघा चिक्कर असला की कसा अवस्था होतोय. त्याच्यामुळे आता कधी धुतले ना तरी काय नाही. आता एकदा पाऊस गेला मग वॉश केल्यावर मग खराब नाही होणार. तर झोपलेलो थांबलो मी घरी नाही गेलो उठलो तर कसं आहे आमचं जर बरंचसं बोलणं झालं आहे. कुठं जायचं आहे काय करायचं आहे काय पॉईंट बघायचे. अर्धे पॉईंट काढलेत अर्धे पॉईंट मी नंतर घरी जाऊन आरामात काढेन. कारण चिलमध्ये सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. प्रॉपर रुटीन कसं आहे किती लांब पडतोय कुठून कुठला पॉईंट जवळ पडतो सगळं बघायचं आहे. पण जाणारच नक्की थोडे ह्याचं पुढं मागे चाललंय कारण ते सुट्टीची गडबड आहे. दुसरा काही विषय नाही. बघूया आता कसं होतंय. थोडं पुढं जात आहे प्लॅन का पाठी येतोय. गप तू पण शांत होत त्याला तर कसं होतं ह्याचा पण सुट्टीचा थोडा प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे बघूया आता कसं होतं प्लॅनिंगचं. जाणारच नक्की थोडं पुढं मागं होईल काहीतरी होईल पण जाऊ ठरवलं ना जाऊ. गेल्या वर्षी कोकण गेलो तेव्हा पण मजा आली. फक्त तेव्हा एक थोडंसं कुठं वाटलं की काय की आपला गोप्रो जो होता ना तो आपला साधावाला होता. त्याच्यामुळे कसं त्याला व्हॉइस चांगला होता पण त्याची क्वालिटी येत नव्हती प्रॉपर आणि त्याचा अँगल येत नव्हता. त्याच्यामुळे मला पण स्वतःला बघायला थोडंसं कुठेतरी वाटत होतं. पण ठीक आहे आपला तेव्हा बजेट कमी होता त्याच्यामुळे काहीच करताना आला. तर ह्या टाईमला आपण गोप्रो घेतात त्यामुळे मला अँगल पण प्रॉपर येईल आवाज पण येईल आणि बाकी कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार होते काय. आणि ह्या वेळेला 1 नंबर कंटेंट शूट होणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा सांगतोय. आणि कसं आहे जरा घरी काम चालू आहे पेंटिंगचं त्याच्यामुळे इकडे पेंटर पण मागवला आहे हा बघा. तर ठीक आहे आता थोडंसं थांबतोय. थोडं काहीतरी हा बोलते करूया बोलतो संध्याकाळी म्हणून थांबलो. काय केलं दाखवतो तुम्हाला. बेडूक बघा वाळव्याला तर बेडकाची एकदम दिवाळी झालंय ते बघा. तिकडं बघ खाली बघ
आता कसं आहे माहिती आहे काय, आता मी पण जाणार होतो पण थांबलोय कारण हा काहीतरी बनवतोय, त्याच्यामुळे आता गेलो तर पाव आणतात. गार्लिक ब्रेड बनवतोय, कसं बनवतोय ते खाल्ल्यावरच समजत. त्याच्यामुळे मग तुम्हाला सांगितलं की जे काय आहे ते प्लॅनिंग मेन आपलं ते झालंय. फक्त मेन कसं आहे, कुठून कसा रोड घ्यायचा आहे, कुठं थांबल्यावर काय काय बघायचं ते सगळं काढतोय. अर्ध काढलंय, अर्ध काढतोय. थोडंसं कसं आहे सगळ्या गोष्टी बघायच्या. बजेट आला आपला, नंतर ह्याची मेन सुट्टी आली. आपलं काय नाही, ह्याची मेन सुट्टी, बजेट, सगळ्या गोष्टी बघून चालायचं आहे. त्यात परत एक लॅपटॉप बाय करायचा, तो खर्च वाढला आहे परत. अशा सगळ्या गोष्टी आहेत. कारण लॅपटॉप लागणार तर गेल्या वर्षी पूर्ण ट्रिप केली, सगळा डेटा शूट करून आणला, नंतर टाकला, पण त्याला काहीच मजा नाही. मग एवढी ट्रिप करून सगळी फेल जाते. कारण जेव्हा आपण चालूमध्ये सगळे एपिसोड पडतात ना, तेव्हा तुम्हाला पण बघायला मजा येते आणि काय तुमचा रिस्पॉन्स येतो, काय आवडतं ना आवडतं, सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे तो तेव्हाच गेला पाहिजे. त्याच्यामुळे लॅपटॉप तर मी घेणारच आहे यावेळेस. यावेळेस तुम्हाला ज्या वेळेला मी ट्रॅव्हलिंगमध्ये असू व्हिडिओ बघायला भेटणारच. आपला 1 बाय 1 डे, एक डे ॲड आपला व्हिडिओ येतो, तसा व्हिडिओ येणारच आहे. फक्त सगळ्यात थोड्या गोष्टींची झुळमूल आहे, पण 2 महिने आहेत आता, करू काहीतरी. आणि हा बघा इकडं सध्या तर लसूण सोलायला बसलाय. काय काय करतो ते बघूया, दाखवतो तुम्हाला. हा बघा इकडं लसूण सोलून झालाय. हा लसूण, नंतर काय आहे बटर सोडलं भाजीच. गावठी तूप जाऊ दे. अशा सगळे असलो नाही शुभमची कमी आहे. शुभम जास्त नसतो, नेमका असतो, कधी कधी असतो, आम्ही असतो सोबत. आता लसूणला फ्राय करून घ्यायचे पहिले, एकदम लाल लाल करून घ्यायचे मस्तपैकी. आज फूड ब्लॉग पूर्ण रेसिपी हे बघा, पूर्ण आता लाल लाल झाले सगळे अशा. ह्याची पूर्ण पेस्ट करायची. आता हे बघा ती पेस्ट, नंतर बटर आणि ह्याच्यात कोथिंबीर. ते बघा तिकडे बाकीचे रेडी झाले, हे आता शेवटचे आहेत ना, हे इकडे बनवतोय. तर कसं आहे, तुम्ही हे खातोय वगैरे आणि मग डायरेक्ट जाऊया आता घरी. कारण बाकीचं काय होतं, बाकी तुम्हाला तर तिथपर्यंत व्हिडिओ होईल, काय काय होतं, काय करायचं होतं, सगळ्या गोष्टी प्लॅनिंग काढला. बाकीचं आहे ते पुढे बघू. इकडेच ठेवा, इकडे फिरव. माणूस बसला पुढा, त्याचं दाखवणं टेस्ट छान झालं. आणि काहीतरी पहिल्यांदा बनवलंय. चलो निघालो. ह्याच्यात लाईट कशी दिसते मला कळत नाही प्रॉपर, पण ठीकठाक येत असेल. गार्लिक ब्रेड नाही, गार्लिक पाव झाला. कारण ब्रेड नव्हते, पाव होते. ब्रेड सोबत अजून मसाला असता, पण ठीक आहे, हे पण छान झालं. त्याच्यामुळे ते खाल्लं, निघालो. डॉगींचा अटॅक खतरनाक होता बाई, फुल होते. रात्रीचं जाम थांबवून गाडी पूर्ण स्लो केली ना, मग थांबणार ते. तर पळवली तर मागे घाई घेतली. तर आता विषय कसा आहे, पूर्ण ट्रिपचं जे प्लॅनिंग होतं ते तुम्हाला मी सांगितलंच कसं आहे, काय आहे, आणि अजून काय पॉईंट बिंट आणि कसा रूट असेल, काय असेल ना, तर पुढल्या याच्यात डिस्कस करू. आणि चाललो आहे कुठे. बाकी जे आम्हाला बोलायचं होतं ना, ते तर आमचं झालं. फक्त ह्याच्या सुट्टींचं पुढे मागे चालू आहे, ते सगळं करू ॲडजस्ट. त्याला बोलतो ते कर, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट नाही होणार, काहीतरी एक सॅक्रिफाईस करावा लागेल. तर तो बोला मी बघतो. तर बाकी असं सगळ्या गोष्टींचं आमचं डिस्कशन झालं आहे. बाकी चाललं आहे कुठे, रूट कसा असेल, सगळ्या गोष्टी ते येणार आहेत. तुम्हाला जवळजवळ जसे ब्लॉग आले ना, की सगळ्या गोष्टी की कळत जाईल. शॉर्ट्स बघायला पण भेटणार आहेत. त्याच्यामुळे इंस्टाला पण आपलं फॉलो करा. इंस्टाला पण प्रथमेश पाटील ऑफिशियलला, इथे तुम्हाला आय डी येत असेल, जा तिथं फॉलो करा. तिथे तुम्हाला इंस्टाग्रामला कसं लाईव्ह अपडेट, ब्लॉग कसे आपले 1 बाय 1 डेनी येणार. त्याच्यामुळे जिथे आता लाईव्ह अपडेट कुठे आहोत, काय करतोय, कुठे फिरतोय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन फॉलो करा. सगळीकडं नवरात्रीची तयारी चालू आहे. इकडं पण वरती तोरणं आहेत बघा लावलेली, टोटल पूर्ण तोरणं लावलेली तिकडे पण. तर नवरात्रीची मजा आहे आता जबरदस्त. आपण ब्लॉग तर तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. त्याच्यामुळे भाई कंटेंट पॉवरफुल आहे तुमच्यासाठी, त्याबद्दल नो डाऊट. नाईटला पोलांवर लाईट बघा, कंटिन्यू लाईट, आणि साईडचे त्यांचे बघा तिरंगा कलर पूर्ण बनवलेला आहे लाईटनी. मस्त वाटतं ना एकदम बघायला. तर आता इथपर्यंत व्हिडिओ तर बघितलात तुम्ही.
बाकीच्या गोष्टी आहेत त्या पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ट्रिप संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. उद्या पण आमचा एक प्लॅन झाला आहे. काय आहे तो उद्याच्या व्हिडिओत जर गेलो म्हणजे ठरलेलंच आहे तर तो आपण करूया. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.